आजचे दैनंदिन मानना. परमेश्वराची स्तुती असो. नवा दिवस नवी आशामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. घेऊन वाचूया यर्मयाह 32:27. पहा, मी परमेश्वर सर्व मानव जातीचा देव आहे. माझ्यासाठी काही अवघड आहे का? पहा, मी परमेश्वर सर्व मानव जातीचा देव आहे. माझ्यासाठी काही अवघड आहे का? तर आज परमेश्वराचं वचन आपल्याला एक प्रश्न विचारत आहे का? परमेश्वरासाठी कोणतं काम अवघड आहे का? जसं आपण बघू शकतो बायबलमध्ये सर्वच सुरुवातीपासून आपण बघू शकतो परमेश्वराचे आश्चर्यकर्म. परमेश्वराने 7 दिवसामध्ये या सृष्टीची निर्मिती केली. तेवढंच नाही, परमेश्वराने काय काय गोष्टी केल्या आपण बघू शकतो. अब्राहमाच्या जीवनामध्ये जेव्हा त्याचं वय झालेलं होतं, त्याला संतान नव्हती, पण परमेश्वराने एक पुत्राला दिलं. जेव्हा तो 100 वर्षाचा होता, जेव्हा दूत तिच्या घरी आलेले, तेव्हा बोललेले की पुढच्या वर्षी तुला एक पुत्र होईल, म्हणून ती हसलेली. कारण की तिचं एवढं वय होतं की तिला कोणतं बाळ होऊच शकत नाही, असं तिची परिस्थिती होती. पण परमेश्वराने तिला एक वायदा दिलेला होतं की मी तुला एक संतान देणार म्हणून. आणि त्यांनी त्याच्या वचनावर, परमेश्वराच्या वचनावर विश्वास केला. असंभवला परमेश्वराने संभव करून इसहाकाला दिलं. तेवढंच नव्हे, परमेश्वराने मूसाच्या जीवनामध्ये पण आपण बघू शकतो की मूसाच्या द्वारे परमेश्वराने लाल समुद्राला 2 भाग केलं, जे असंभव होतं. तर आपण बघू शकतो परमेश्वर ज्यांना डोळे नव्हते त्यांना डोळे दिले, जे मेले होते परमेश्वर त्यांना जीवित केलं. अनेक प्रकारच्या रोगांपासून परमेश्वरांनी रोगियांना बरं केलं. तर अशा परमेश्वराला आपल्या जीवनामधील परिस्थितींना बदलायसाठी काही गोष्ट कठीण आहे का? आपल्या परमेश्वरासाठी कोणतीच गोष्ट अशक्य नाही आहे. जर आपण त्याच्यावर विश्वास केला, त्याच्या वचनांना आपल्या परिस्थितीवर बोललं की हां, माझ्या परमेश्वरासाठी हे सगळं शक्य आहे, तर निश्चय परमेश्वर आपल्या जीवनात कार्य करेल. चला हे वचन आपण स्वीकारूया आणि प्रार्थना करूया. स्वर्गीय पिता परमेश्वर, सर्व मानव जातीच्या परमेश्वर, तुला धन्यवाद देतो राजा. तुझ्यासाठी कोणतीच गोष्ट अशक्य नाही आहे, म्हणून धन्यवाद करतो. आणि या वचनाने प्रत्येकाला तू आशीष कर राजा, आणि तुझ्या नावाची महिमा कर. येशूच्या नावाने प्रार्थना ऐक माझ्या स्वर्गीय पिता. आमेन.